नमस्कार रामराम मंडळी, तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपण आषाढी एकादशीसाठी स्पेशल असा फराळ बनवूया। तर आपण इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला चांगलं भाजायचं आहे आणि एकदम छान असा आपला हा फराळ होणार आहे। तुम्हाला जर समजा खिचडी खाऊन खाऊन कंटाळा वगैरे आला असेल ना, तर नक्की हे ट्राय करून बघा। एकदम छान आणि टेस्टी लागणार आहे खायला। तर आता आपण साबुदाणा चांगला भाजून घेऊया। आपल्याला साबुदाणा पण ना असं एकदम थोडा हलका असा भाजायचा आहे, एकदम लाल होईपर्यंत भाजायचा नाही आपल्याला। मंद आचेवर आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। बघू शकता आता आपला हा साबुदाणा भाजलेला आहे। साबुदाणा भाजायला आपल्याला इतका वेळ लागणार नाही। आता त्यात आपण 2 चमचे एवढा वरईचे तांदूळ घेऊया। वरईचे तांदूळ पण आपल्याला हलका असं त्या ह्याच्यातच भाजायचं आहे। वरईचे तांदूळ ना असं पांढरं होईपर्यंत भाजायचं आहे, त्याला काही वेळ नाही लागत, एकदम 5 सेकंद पण नाही लागणार, लगेच वरई आपली छानपैकी अशी भाजून निघणार आहे। गॅस एकदम मंद ठेवायचा आहे। तर बघू शकता आपली वरई पण भाजलेली आहे आणि साबुदाणा पण भाजलेला आहे। तर आपण याला थंड करून घेऊया। तर बघू शकता आपला हा फराळ तयार करण्यासाठी मी एक असं रताळं शिजवून घेतलेला आहे आणि अर्धा असा बटाटा शिजवून घेतलेला आहे। आता ह्या बटाट्याला रताळ्याला ना आपण चांगलं चुरून घेऊया। हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लई असं गिजगिज असं शिजवायचं नाहीये, अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर बघू शकता आपण हा चुरून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि बघू शकता असा चिकट नाही आपला, एकदम सुटसुटीत असं झालेला आहे। आता आपण ना त्यात वरईचं तांदूळ आणि साबुदाणा भाजलेले पीठ आहे ना, ते पीठ यात टाकून घेऊया। हे पीठ त्यात टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं असं ह्याचं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे आणि हिरवी मिरची वाटलेली आणि चवीपुरतं असं मीठ टाकून घ्यायचं आहे यात। तर आता आपण ना हे सगळं एकत्रित करून घेऊया, एकजीव करून असं आपल्याला असं पिठागत गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला याचा। जर तुम्हाला तिखट कमी वगैरे असं करू शकता तुम्ही, यात जास्त कमी। ह्या अशा प्रकारे बटाटा, रताळी, आणखीन आपलं वरईचं तांदूळ, साबुदाण्याचं तांदूळाचं पीठ सगळं ना एकत्र करून घ्यायचं आहे त्याचा एकजीव, आणि आपल्याला लागेल एवढं असं पाण्यात आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून। ह्याला ना थोडंसं हातावरती तेल घेऊन थोडासा गोळा आहे ना परत अजून एकदा आपण सेट करून घेऊया, म्हणजे एक 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे आपल्याला। का तर ते वरईचं तांदूळ किंवा साबुदाण्याचं पीठ वगैरे ना ते आपलं व्यवस्थित असं भिजून निघेल, त्यासाठी आपल्याला असा हा गोळा आहे ना रेस्ट करायला ठेवायचा आहे 10 मिनिटं, आणि नंतर ना आपण याचे पुढचं बनवूया। बघू शकता मी पोलपाट घेतलेला आहे, पोलपाटावर असं सुती कापड ओलं करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर असं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। थोडंसं आपल्या हाताला पण पाणी लावायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि याला असं ठेवून आपल्याला याला थापून घ्यायचं आहे। एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, सावकाश असं आपल्याला पाची बोटांनी हे पसरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपला हा इथं तयार झालेला आहे ना, आपण त्याला ना असे 2 3 4 असे गोळे पाडून घेतलेले आहेत। आता आपण याला तव्यावरती टाकून घेऊया। तर बघू शकता आपला तवा आहे ना छानपैकी असा तापला आहे। आपण त्याच्यावर 2 चमचे असे तेल टाकून घेऊया आणि तेल ना चांगलं इकडे तिकडे सगळं पांगून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आपण केलेला असा धपाटा
त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान असा अलगद त्याच्यावर निघालेला आहे. आणि टाकल्याच्या नंतर न आहे ना आपल्याला त्या गॅसने एकदम हळू म्हणजे मंद आचेवर करून घ्यायचं आहे. आणि छानपैकी असं आपल्याला शिकून घ्यायचं आहे त्याला खालच्या साईडने. आणि त्याला असं गोल तेल सोडून द्यायचं आहे. आता छानपैकी आपलं हे खालच्या साईडने पकलेलं आहे. बघू शकता किती छान असं आपलं हे पलटी पण झालेलं आहे. आपण याला अजून एकदा तेल लावून घेऊया. आणि गॅस आपला अजून पण बारीकच आहे. हे खायला गोड तिखट एकदम छान असं लागणार आहे. तरी तुम्ही नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला पण आवडते का काय, आणि मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना, माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. आता आहे ना आपण असेच करून आपले सगळे धपाटे आहेत ना ते बनवून घेऊया. बघू शकता किती इझिली असे आपले हे धपाटे पलटी होत आहेत. आणि बघू शकता किती मस्त असं आपलं हे छान दिसत तर किती छान दिसत आहे. माझं तोंडाला पाणी सुटलंय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता हे ना आपण काढून घेऊया. बघू शकता किती इझिली आपण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपला हा एकादशीचा फराळ एकदम छानपैकी झालेला आहे. जर तुम्हाला ह्याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी वगैरे करून खायची असली ना तर आमटी वगैरे करू शकता, किंवा दह्या वगैरे सोबत पण छानपैकी लागतं. ते मी एकदा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण तयार झालेलं आहे. आणि एकदम कडक वगैरे नाही, आतून पण आपले भाजलेले आहेत. आपला बटाटा रताळी एकदम छान पण शिजलेले आहेत. आणि वरईचे तांदूळ साबुदाणा पण यात छानपैकी शिजलेला आहे. बघू शकता किती मऊ असं झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघू शकता किती छान दिसत आहे.